सर्वांचं अभिनंदन की आपण आपल्या शाळेचा, सरांनी जसं गदळे सरांनी सांगितलं की आपला जेव्हा वाढदिवस असतो तेव्हा 1 वर्षाने आपलं वय कमी होतं, पण जेव्हा शाळेचा वाढदिवस आहे तर खरंच आपली शाळा 1 वर्ष अजून जुनी होते. तर सर्वांना फाउंडेशन डे स्कूलचा म्हणजेच वर्धापन दिन त्यानिमित्त सर्वांना शुभेच्छा देते. सगळे जे काही आपल्या शाळेचे आधारस्तंभ असलेले श्री राजेशजी मोराळे सर, सचिव माधुरीताई मोराळे आणि त्याचप्रमाणे आपल्या शाळेचे जीवन प्रगती विद्यालय तथा कॉलेजचे प्रिन्सिपल मुख्याध्यापक आणि अतिशय संयमी शांत अशा ढाकणे सरांचं, त्याचप्रमाणे सर्वांचं मी आदरपूर्वक इथे त्यांना शुभेच्छा देते आणि माझ्या 2 शब्दांसाठी सुरुवात करते. तर सर्वप्रथम सगळ्या विद्यार्थ्यांनी सरळ बसा, हाताची घडी घाला आणि कृपया एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की इथे जेव्हा कोणी उभा राहतो ना, खाली बसून बोलणं, बडबड करणं खूप सोपं असतं. मी कोणालाही इथे बोलवेल आणि इथे 2 शब्द बोलायला सांगेल, त्यामुळे सगळ्यांनी पिन ड्रॉप सायलेन्समध्ये बसायचं, कुणीही आवाज करायचा नाही. आणि मागच्या साईडला ज्या गाण्यासाठी मुली तयार झाल्यात त्यांनी सुद्धा शांतता राखा, नाही तर गाणं कॅन्सल केलं जाईल. मागे स्टाफ रूम मध्ये ज्या विद्यार्थिनी बसलेल्या आहेत त्यांनी कृपया शांतता राखा. बघा, आपली शाळा कोणतीही शाळा असो खूप महत्त्वाची असते, कारण की संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे, त्यामध्ये असं सांगितलेलं आहे की कोणतीही शाळा ही विद्यार्थ्याशिवाय शोभून दिसत नाही. तिथे जर विद्यार्थी असतील, इमारत आहे, टीचर्स आहेत, सगळं साहित्य, पण विद्यार्थी नसतील तर ती शाळा असेल का? नाही ना. तिला आपण इमारत म्हणू शकतो, शाळा नाही म्हणू शकत, बरोबर? त्याचप्रमाणे विद्यार्थी आहेत आणि जर शिक्षकच नाही आहेत शिकवायला, शाळा शोभेल का रे? नाही ना. म्हणजे एखादी शाळा तयार होण्यासाठी तिथे विद्यार्थी त्याचप्रमाणे शिक्षक, आणि ते पण चांगले शिक्षक असणं खूप आवश्यक आहे, बरोबर? तरच ती शाळा चांगली होते. आणि आपल्या शाळेला एवढा मोठा इतिहास आहे, सरांनी सांगितलेला, मी काही त्याचे पुनरुच्चार करणार नाही आहे, पण एवढा मोठा इतिहास आहे. आता ते जे कोणी गुरुजी होते, मॅडम होत्या, सर होते, या सगळ्यांनी अथक परिश्रमातून आपली शाळा घडवलेली आहे, बरोबर? आणि यावर्षी मला असं वाटतं खरोखर आपण मोठ्या उत्साहात साजरा केला पाहिजे आपला वर्धापन दिन. कारण की जर तुम्ही एकामागनं एक, जसं गेल्या वर्षीपासूनचा ते आत्तापर्यंतचा दिवस जर तुम्ही पाहिला तर सगळ्यात पहिलं यश आपल्याला मिळालं आहे ते म्हणजे केंद्रामध्ये 5ही विद्यार्थी आपल्या शाळेचे आले. त्याबद्दल सगळ्यांनी टाळ्या वाजल्या. सगळ्यांनी आपल्याला अभिमान वाटला पाहिजे या शाळेचा की कित्येक वर्षांपासून आपण जी वाट बघत होतो की आपले विद्यार्थी केंद्रामध्ये यावेत, तर ते आपले यावर्षी आलेले आहेत. आणि 1 महिन्यापूर्वीचा जर आपण इतिहास पाहिला तर महिन्यामध्ये जे काही खेळ झाले आपल्या शाळेचे, तालुका स्तरावर असतील, जिल्हा स्तरावर असतील, या सगळ्यामध्ये मुलं, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांचा जो सहभाग होता, यामध्ये सुद्धा सगळ्यामध्ये आपल्या शाळेचा प्रथम, द्वितीय, तृतीय असा क्रमांक आलेला आहे. आता हा शाळेचा क्रमांक आलाय का? नाही. कोणामुळे आलेला आहे क्रमांक? विद्यार्थ्यांमुळे. तर सर्वात प्रथम सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवायच्या, स्वतःसाठी टाळ्या वाजवायच्या. तुम्ही आहेत, तुम्ही खेळताय म्हणून शाळेचं नाव होतं हे लक्षात ठेवा. इवन मी जी इथे उभी आहे किंवा आपले जे काही माझे सहकारी बंधू भगिनी, जे शिक्षक आहेत, इतर कर्मचारी आहेत, आपण सगळे जे इथे उभे आहोत, आपली जी काही समाजात ओळख आहे ती फक्त आणि फक्त जीवन प्रगती विद्यालयामुळे, हे विसरता कामा नये. जीवन प्रगती विद्यालयाची शिक्षिका, जीवन प्रगती विद्यालयाचा विद्यार्थी असं म्हणून तुम्हाला ओळखलं जातं, बरोबर ना? त्यामुळे ती जी कृतज्ञता आहे, मला वाटतं आजच्या दिवशी तो ग्रॅटिट्यूड, ती कृतज्ञता आपण दाखवली पाहिजे की शाळा आहे म्हणून आपण आहोत. शाळेचे जे काही फाउंडर मेंबर्स होते, ज्यांनी ही शाळा स्थापन केली, त्यांची कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. कारण की त्यांनी जर शाळा स्थापन केली नसती, हा जर एवढा चांगला विचार त्यांनी केलाच नसता, तर आपण इथे असतो का? तुम्ही नसता, आम्ही नसतो, बरोबर ना? आणि आपली स्वतःची अशी एक आयडेंटिटी कुठेच नसते जोपर्यंत आपल्यासोबत कोणाचं तरी नाव नसतं,
तोपर्यंत आपल्या स्वतःची काही ओळख नसते. आणि आता मी 2 शब्द जे आपले संस्थाचालक आदरणीय राजेशजी मोराळे सर आहेत त्यांच्याविषयी आणि त्याचबरोबर आपले इतर जे काही फाउंडर मेंबर्स आहेत त्यांच्याविषयी म्हणू शकते की विद्वत्वं च नृपत्वं च, नीट ऐका, विद्वत्वं च नृपत्वं च नैव तुल्यं कदाचन, स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते. हे संस्कृत श्लोक आहे. यामध्ये काय सांगितले माहिती आहे का की विद्वत्वं च नृपत्वं च, विद्वत्व म्हणजे विद्वत्ता, विद्वान व्यक्ती, नृपत्वं म्हणजे राजा. एक विद्वान व्यक्ती आणि राजा नैव तुल्य कदाचन, यांची कधीच तुलना होऊ शकत नाही. का? कारण की स्वदेशे पूज्यते राजा, स्वतःच्या देशामध्ये राजाची पूजा केली जाते किंवा स्वतःच्या देशामध्ये राजाला आदर दिला जातो. प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळा राजा आहे ना, तर त्याप्रमाणे त्याला त्याची आदर किंवा त्याचा सन्मान केला जातो. परंतु विद्वान सर्वत्र पूज्यते, विद्वान व्यक्ती हा जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही असो त्याची पूजाच केली जाते. आणि मला वाटतं याचं उदाहरण म्हणजे आपली शाळा जरी घेतलं तरी खूपसं होतं आहे. तशी तर आपल्याकडे एवढी मोठी यादी आहे. आपले वैज्ञानिक अब्दुल कलामला मिसाईल मॅन म्हटलं जातं आणि सगळं जग त्यांना सल्यूट करतं. ते असतानाही आणि नसतानाही त्यांचा जन्मदिवस याच ऑक्टोबर महिन्यामध्ये तो वाचन दिवस म्हणून साजरा केला जातो. का? ते राजा नव्हते कुठले, ते विद्वान होते म्हणून त्यांना पूजलं जाते. येते लक्षात? तर आपली विद्वत्ता, तुमचं ज्ञान हे कधीही कुठेही गेलात तरीही ते तेवढंच पूजनीय ठरणार आहे आणि त्याच्याच जोरावर तुम्ही पुढे जाणार. कुणीही काही सांगितल्याने, कुणाच्या वशिल्याने माणूस कुठेही जात नसतो. तुमची विद्वत्ता हीच तुमची कसोटी, हे लक्षात ठेवा. ओके. आणि त्यानंतर आपल्या शाळेची परंपरा जी आहे, तुम्हाला माहिती असेल नसेल माहीत नाही, पण या शाळेने एवढे क्लास 1 ऑफिसर दिलेत, त्यामधले ज्वलंत उदाहरण म्हणजे आपले राजेशजी मोराळे सर. येस, बाकी तर खूप मोठी परंपरा आहे. एवढे 100,000 अधिक आपले क्लास 1 ऑफिसर आपल्या शाळेने दिलेले. ओके. तर मला असं वाटतं जी परंपरा यावर्षी आपण सुरू केली आहे की यामध्ये तुम्ही खूप घवघवीत यश वेगवेगळ्या प्रकारे विद्यार्थ्यांनी मिळवलं आहे. असंच यश माझे 10वीचे जे विद्यार्थी आहेत आणि तसंच 12वीचे विद्यार्थी यांनी सुद्धा केंद्रामध्ये यावं ही माझी इच्छा आहे. आणि एक नाही, 5ही नंबर आपलेच पाहिजे, 5ही नंबर आपल्याच शाळेचे पाहिजेत. आणि हीच इच्छा आहे तरच आपलं हे जे काही रोपटं लावलेलं त्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं ते यशस्वीरित्या अजून शोभून दिसेल. तर ऑल द बेस्ट सगळ्यांना. आणि यापुढे आपल्या परीने आपण